स्वतःच्या मनावरती. संघर्ष दोन्ही ठिकाणी आहे. मनाबरोबर संघर्ष करायचा आहे का? मला नाही, मनाला शिस्त लावायची आहे. कारण मन हे संघर्ष करण्यासारखं नाहीच आहे. लहान आणि अजाण बालकाशी कोणी फायटिंग करतं का? कोणी हातापाई करतं का? नाही करत. माझं मन तसं आहे. जगात मन ही गोष्टच अशी आहे, त्याला शिस्तच लावावी लागते. म्हणून ते म्हटलंय त्यांनी समर्थांनी, मना सज्ज ना भक्तिवंतेचे जावे. भक्तीच्या मार्गावर चालायचं असेल तर तुला सज्ज व्हावं लागेल बरं का. सुस्त होऊन चालणार नाही, चल उठ निघ. मना सज्ज ना, कारण मन सज्जन किंवा दुर्जन असं मन काहीच नाही आहे. माइंड इज नथिंग. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य मला अभ्यासाला इतकं उपयोगी पडलंय. स्वामी विवेकानंदांना अमेरिकेमध्ये शिकागोच्या भाषणानंतर वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची भाषणं झाली आणि तिथल्या तत्ववेत्यांनी त्यांनी विचारलं पंडितांनी की मन म्हणजे काय? स्वामी, मन म्हणजे काय? व्हॉट इज माइंड? त्यावेळेला स्वामी विवेकानंदांनी खूप छान उत्तर दिलं आणि ते उत्तर माझ्या अंतःकरणात एवढं कोरलं गेलं आणि त्या उत्तराच्या माध्यमातून माझा शोध चालू आहे. स्वामींनी उत्तर दिलं, मन ही ना वस्तू आहे, ना इंद्रिय आहे, ना जाणीव आहे, ना संवेदना आहे, काही नाही. मन फक्त माझ्या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियातून ज्या संवेदना मेंदूपर्यंत पोहोचतात त्या पोहोचवण्याचं काम करणारी बस आहे. BUS बस. वाहक म्हणजे मन आहे. स्वामींनी उत्तर दिलं. किंवा त्यांनी अजून एक हे म्हणजे त्यालाच धरून अजून एक उदाहरण असं, प्रोजेक्टर असतो सिनेमागृहामध्ये, थिएटरमध्ये प्रोजेक्टरची रूम असते, तिथून प्रोजेक्ट होतो पिक्चर आणि समोर पडदा असतो, त्या पडद्यावरती तो दिसत असतो. तर तो प्रोजेक्टर म्हणजे कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय आणि तो पडदा म्हणजे माझा ब्रेन आहे. ह्यामध्ये इथून तिथं जाणारा जो काही माध्यम असतं ते हवेचं माध्यम, त्या प्रकाशाचं माध्यम, ते म्हणजे मन आहे. म्हणजे मनाचं काही कामच नाही आहे खरं तर. मनानं लुडबुड करताच कामा नये, बट तरी ते करतं आणि त्यातून भावना ज्या वेळेला आम्ही पकडून ठेवतो त्यावेळेला मनाला जास्त ताकद मिळते. मनाला जास्त ताकद मिळते. मग ती ताकद द्यायची का? एक छान गाणं ऐकूया आणि त्यानंतर मी माझ्यावरूनच एक उदाहरण सांगतो. हे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, किस्सा तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, पण मी माझ्यावरून सांगतो, तुम्हाला छान वाटेल.